कोण पेट्रोलसाठी कोण पैसे देत आहे, तिथे त्या ज्या रूटवरचे जे आजूबाजूचे जे लॉन आहेत तिथे हे लोकांना राहण्याबिण्यासाठी कोण सोय करतोय, हे सगळ्याची माहिती आज सरकार म्हणून आमच्याकडे आहे. अरे मी काय म्हणतो, तुझ्याकडे माहिती आहे तर तू घाल तिकडे, आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं. खरं आहे पाटील साहेब तुमचं, कारण ह्याला फक्त भुकायसाठीच ठेवलेला आहे. याला एका पत्रकाराने विचारलं कि आता गर्मीचे दिवस आहेत, तुम्ही काय पिता? गर्मियां आ चुकी हैं, क्या पी रहे हैं आजकल, रूह अफ़ज़ा या गुलाब शरबत? मैं गौमूत्र फॉलो बहुत पीता हूँ. बरं झालं त्या पत्रकार महोदयानं विचारलं नाही तुम्ही काय खाताय. अरे बाबा ठीक आहे, हिंदूची आस्था आहे, आम्ही पण गाईला आई मानतो, म्हणून काय तुम्ही सारखं 24 तास काय गोमूत्रच पिता का? आम्ही पण त्या गोष्टीला सन्मान करतो. अरे ते सोडून किती तर विषय आहेत. तुमच्याच कोकणात कित्येक लोकांना उद्योगधंदे नाहीये, तिथले कित्येक लोक व्यवसायासाठी बाहेर जात आहेत. या गोष्टीचा तुम्हाला विचार नाही. काही जरी विषय निघाला, तुम्हाला भुकाय ठेवले आणि पहिले ते भुकत होते, आता तुम्ही भुकत आहे. अरे भुकून याच्यातून काय नाही. लोकांना आता हे चांगलं कळायला लागले, कारण तुम्हाला फक्त भुकण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि किती भुकणार आहेत तुम्ही? ज्या टायमाला सत्ता पलट होईल त्यानंतर मग आणखून बरंच भुकायचं आहे तुम्हाला. कारण तुम्हाला जे तुमचा जो नाव आहे, जसं नेपाळी तुम्हाला म्हणलं जातं, तुमचं कामच त्याच्यासाठी आहे, त्याच्यामुळे भुकत राहा तुम्ही. आणि ज्या पाटलांवरती तुम्ही भुकत आहेत ना, लक्षात ठेवा जिरवायची यांच्यामध्येच ताकद आहे. थोडे दिवस आणखीन थांबा, तुम्हाला हेच मागायची वेळ येणार आहे. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त.